माझं नाव प्रिया आहे. अरे शेट, डोळे आहेत की नाही? पूर्ण आंधळी झालीस का? मी आमच्या घरी काम करणाऱ्या शोभाला जोरात फटकारत होते. तेव्हा माझे बाबा समोर आले आणि म्हणाले की काय झालं माझ्या राजकन्येला? एवढ्या मोठ्याने का ओरडतेस? मी म्हणाले, बाबा, शोभाला आत्ताच आणि याच वेळी कामावरून काढून टाका. ही बाई पूर्ण आंधळी आहे. बघा ना, हिने माझ्या ड्रेसचं काय केलं? संपूर्ण ज्यूस हिने माझ्या अंगावर ओतलाय. या मूर्खामुळे मला उशीर झालाय. शोभा एका बाजूला मान खाली घालून उभी होती आणि जोरजोरात थरथरत कापत होती. बाबांनी म्हटलं की शोभा, काळजीपूर्वक काम करत जा. तू माझ्या मुलीचा ड्रेस खराब केलास. ती म्हणाली की माफ करा मालक, चूक झाली. माझं लक्ष नव्हतं. मला माहीत नव्हतं की प्रिया बेबी एवढ्या वेगाने चालत येत आहे. मी म्हणाले की अरे, म्हणजे यात माझीच चूक आहे का? मी बाबांकडे पाहिलं आणि म्हणाले की हिला आत्ताच आणि याच वेळी इथून काढा. ही यापुढे इथे काम करणार नाही. एकतर माझा ड्रेस खराब केला, वर म्हणते माझं लक्ष नव्हतं. मूर्ख बाई. बाबा म्हणाले की अरे अरे, गप्प बस. शोभा, जातो इथून आणि पुढच्या वेळी काळजीपूर्वक काम कर. त्यांनी सांगितलं की लेकी जा आणि ड्रेस बदलून घे, नंतर निघ. मी रागाने तोंड वेडवाकडं करत म्हणाले की बाबा, पूर्ण मूडच खराब करून टाकलाय. माझा पूर्ण मूडच खराब करून टाकलाय. या अपशकुनीमुळे मला उशीर झालाय. बाबांनी सांगितलं की अरे माझ्या लाडक्या लेकी, आता जा आणि राग कमी कर. मी खोलीत आले, कपडे बदलले आणि ड्रायव्हर बरोबर माझ्या मैत्रिणींबरोबर पार्टी करण्यासाठी निघाले. मी माझ्या आईबाबांची एकुलती एक आणि लाडकी मुलगी होते. माझं आयुष्य खूप छान होतं. माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करायचे, पूर्ण राजकन्येसारखं. माझ्या आयुष्यात कसलीही कमतरता नव्हती. पण एक गोष्ट होती, मला गरिबी आणि गरीब लोकांची खूप चीड होती. इतकी की मला आमच्या घरी नोकरही आवडत नव्हते. आम्ही खूप श्रीमंत होतो. लहानपणापासूनच मी ऐश्वर्यपूर्ण आयुष्य जगले होते. म्हणून गरिबी आणि गरीब लोकांपासून मी नेहमी दूर राहते. आयुष्यात दुःख, त्रास, पैशांची कमतरता कशी असते हे मला माहीतच नव्हतं. फक्त याच ऐश्वर्यपूर्ण जगण्याने मला खूप बिघडवलं होतं. मी अभिमानी असण्याबरोबरच उद्धटही होते. घरी फक्त माझे आईबाबा होते. त्यांच्यावर मी खूप प्रेम करते. पण बाहेर जर कुणाची हिंमत झाली माझ्याशी नजरेत नजर मिळवून बोलण्याची, तर मी त्याला सोडत नव्हते. माझे मित्रमैत्रिणीही इतके श्रीमंत नव्हते जितके मी होते. म्हणून मी नेहमीच माझ्याच खर्चावर माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर मज्जा करत राहायचे. बाबांचा पैसा खूप उधळत असे. मी लहानपणापासूनच अशी होते. स्वतःबद्दल विचार करणारी, स्वतःचा फायदा पाहणारी, दुसऱ्यांना खालच्या दृष्टीने पाहणारी, अभिमानी, अहंकारी आणि रागीट मुलगी. पण आता मी मोठी झाले होते. माझं वय 25 वर्ष झालं होतं. शिक्षणही पूर्ण झालं होतं आणि आयुष्य छान चाललं होतं. मला वाटत होतं की ज्या प्रकारे संपूर्ण आयुष्यात माझ्या आईबाबांनी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे, प्रत्येक काम माझ्या मनाप्रमाणे होत आहे, त्याचप्रमाणे पुढेही होत राहील. पण मला हे माहीत नव्हतं की आता माझं आयुष्य कोणत्या वळणावर जाणार आहे आणि माझं आयुष्य पूर्णपणे उलटपालट होणार आहे. माझ्या वाढत्या उद्धटपणाला पाहून अनेकदा माझे आईबाबा मला समजावत असत की लेकी, लोकांबरोबर समजून घेणं शिक, लोकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणं शिक. शेवटी तू अशा प्रकारे लोकांच्या छोट्या छोट्या चुकांवर त्यांच्याशी कधीपर्यंत भांडत राहणार. मी म्हणत असे की बाबा, मला कुणाची गरज नाही. फक्त माझे आईबाबा नेहमी माझ्याबरोबर राहिले तर पुरेसं आहे. बाकी मला दुसरं काही नको. मी खरंच माझ्या आईबाबांवर खूप प्रेम करते. मला असं वाटत असे की जणू त्यांच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. कारण फक्त ते दोघेच होते जे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करत, आणि त्यांच्यामुळेच मला आयुष्यात प्रत्येक सुविधा मिळाली होती. महागडे कपडे घालणं, महागड्या महागड्या हॉटेलमध्ये जेवण करणं, मोठ्या मोठ्या आणि महागड्या गाड्यांमध्ये फिरणं हे माझे छंद होते. आणि माझे हे सारे छंद माझ्या बाबांच्या असण्याने पूर्ण होत होते. वेळ निघून गेला. नंतर आयुष्यात एक असं वळण आलं जे कदाचित येऊ नये असं वाटतं, किंवा आलंच तर कदाचित माझ्या स्वतःच्या कर्माचं फळ होतं. आज माझ्या वाढदिवसाची पार्टी साजरी होत होती शहरातील सर्वात मोठ्या आणि महागड्या हॉटेलमध्ये, जिथे माझ्या बाबांचे खूप मित्र होते, नातेवाईक होते, व्यवसाय भागीदार आले होते. तिथेच माझ्या साऱ्या मित्रमैत्रिणी
आणि त्यांच्या कुटुंबियांनीही हजेरी लावली होती. पार्टीत सगळे माझ्या सौंदर्याची स्तुती करत होते. शेवटी मी इतकी सुंदर होते, कुणीही मला पाहिल्याशिवाय, माझी स्तुती केल्याशिवाय राहू शकत नव्हतं. पार्टी छान चालली होती. बाबा मला त्यांच्या साऱ्या नातेवाईकांशी ओळख करून देत होते आणि वेळ आली केक कापण्याची. जेव्हा बाबांनी 2 वेटर्सना केक आणण्याचा इशारा केला. दरवर्षी माझा वाढदिवस असाच थाटामाटात साजरा होत असे, पण त्या दिवशी काहीतरी खास होतं. बाबांनी सांगितलं होतं की त्यांनी काही खास पाहुण्यांना माझ्या वाढदिवसाच्या पार्टीत आमंत्रित केलं आहे, ज्यांना मी ओळखते आणि खूप वर्षानंतर त्यांची भेट होणार आहे. बाबांनी सांगितलं होतं की हेही तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. नेहमी दरवर्षी वाढदिवसाला बाबा मला ढीकभर सरप्राईज देत. मी माझ्या वाढदिवसाला खूप आनंदी असायचे, पण जर कुणाकडून थोडीशीही चूक झाली तर मी पूर्ण घर डोक्यावर घेत असे. बाबांचे जे पाहुणे माझ्या वाढदिवसाच्या पार्टीत येणार होते त्यांना येण्यात कदाचित उशीर झाला होता. वेळ निघून जात होता आणि आम्ही केक कापण्यासाठी एकत्र जमलो होतो. जेव्हा वेटर्स माझा मोठा आणि थाटामाटाचा केक टेबलवर ठेवण्यासाठी आणत होते आणि अचानक त्यापैकी एका वेटरचा पाय वाकला आणि केक सर्व्हिंग ट्रॉलीतून खाली पडून जमिनीवर आदळला. तरी दोघांनी केक वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण केक खराब झाला होता. हे सगळं पाहून मला खूप राग आला आणि मी त्यांच्यावर भडकले. मी हाही विचार केला नाही की आज माझा वाढदिवस आहे आणि इथे मोठमोठे VIP पाहुणे उपस्थित आहेत. मी रागाने त्या दोघा वेटर्स जवळ गेले आणि दोघांनाही खडसवून बोलायला सुरुवात केली. मी वेटर्सना म्हणाले की तुम्हाला दिसत नाही का, तुमचे पाय तुटले होते का, माझा पूर्ण केक वाया घालवला. तुम्हाला अंदाजही आहे का हा केक कितीचा होता? इतक्या रकमेची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. बाबांनी केक माझ्या आवडीचा ऑर्डर केला होता. तेव्हा एक वेटर पुढे आला आणि म्हणाला, वी आर सॉरी माय फूट. मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही माझ्या पूर्ण वाढदिवसाच्या पार्टीची मज्जा बिघडवली. तेव्हा हॉटेलचा मॅनेजर आला. आधी त्याने त्या दोघं वेटर्सना खूप फटकारलं. मग नंतर त्याने म्हटलं की मॅम, आम्ही तुमच्यासाठी नवीन केकची व्यवस्था करतो. तेव्हा पुढे उभा असलेला वेटर, जो डोळे खाली घालून उभा होता आणि त्याचे हात खाली बांधलेले होते, त्याने म्हटलं की जी मॅम, आम्ही आत्ता व्यवस्था करतो. मला त्या दोघा वेटर्सवर प्रचंड राग येत होता आणि या वेटरच्या बोलण्याने मी स्वतःवर ताबा ठेवू शकले नाही आणि मी त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. मी म्हटलं की तुम्ही कराल केकची व्यवस्था? तुमची एवढी ऐपत आहे? तुम्ही मध्येच कसे बोललात? वेटरला थप्पड मारल्याने त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिथे उभे असलेले सगळे लोक मला आश्चर्याने पाहू लागले. वातावरणात तणाव निर्माण झाला. आई बाबा माझ्या बाजूला आले. बाबांनी म्हटलं की लेकी, हा कसला उद्धटपणा आहे, सोड त्याला, जाऊ दे, त्याच्याकडून चूक झाली आहे. मी म्हटलं सोडणार नाही मी त्याला, पण मी मॅनेजरकडे पाहिलं आणि त्याला म्हटलं की पुढच्या वेळी तुमच्या हॉटेलमध्ये आमच्या कुटुंबाची कोणतीही पार्टी होणार नाही. आम्ही तुमचा बायकॉट करतो. मॅनेजर हात जोडू लागला आणि म्हणाला की मॅम, वी आर रिअली सॉरी. ट्राय टू अंडरस्टँड. आम्ही आत्ता व्यवस्था करतो तुमच्यासाठी नवीन केकची. मी म्हटलं की नाही, आत्ता मला कोणताही केक कापायचा नाही. या लोकांनी माझ्या पूर्ण वाढदिवसाच्या पार्टीचा नाश केला आहे. मी रागाने माझा ड्रेस सांभाळत गाडी घेऊन घरी निघाले आणि तिथे सगळे लोक आश्चर्याने मला पाहत होते. मग काय पाहुणे आणि काय बाबांचे खास पाहुणे, मी कुणाबद्दलही विचार केला नाही. माझा राग असाच होता. मी कुणाची हैसियत माझ्या पुढे काहीच मानत नव्हते. माझी पूर्ण वाढदिवसाची पार्टी वाया गेली. मी माझ्या खोलीत जाऊन खोलीला लॉक करून झोपले. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले आणि मी खालच्या हॉलमध्ये पोचले, तेव्हा आई बाबा मला अत्यंत काळजीत दिसत होते. ते काही बोलत होते, पण मला पाहताच अचानक त्यांचा आवाज कमी झाला. मी ऐकू शकले नव्हते की ते कोणत्या विषयावर बोलत होते. मी त्यांना गुड मॉर्निंग म्हटलं, तेव्हा त्यापैकी कोणीही माझ्या बोलण्याला उत्तर दिलं नव्हतं. मी त्यांच्या समोर जाऊन बसले आणि म्हणाले की बाबा, तुम्ही ते हॉटेल बंद करवले का? तुम्हाला माहीत आहे का की काल रात्री तुमच्या लेकीचा किती अपमान झाला? तो हॉटेलचा मॅनेजर आणि तिथल्या स्टाफमुळे. बाबा म्हणाले की प्रिया, शेवटी तुला काय झालंय लेकी? केक खराब झाला होता, हरकत नाही, दुसरा आणला असता, पण तुला एवढा गोंधळ करण्याची काय गरज होती? तुला माहीत नाही का तिथे किती मोठमोठे लोक आले होते, माझे किती ओळखीचे लोक होते, सगळे तुझ्याविषयी काय विचार करत असतील? मी म्हणाले, काय विचार करत असतील?
जे विचार करत असतील ते करत राहू द्या. प्रिया अडाणी अशीच आहे. शेवटी आपल्यासमोर त्या हॉटेलची काय ऐपत. अरे एवढं मोठं हॉटेल उघडलंय, पण तिथला स्टाफ नुकसान करण्यावर तुललेला आहे. मी तर म्हणते की तुम्ही ते हॉटेल बंद करून टाका, त्यांच्यावर केस करा. आई म्हणाल्या की प्रिया, तू वेडी झालीस का? तुला माहीत आहे का, रात्री तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीत मीडियावालेही उपस्थित होते. सगळीकडे तुझ्या कृत्याची चर्चा होते. तू तुझ्या बाबांची प्रतिष्ठा खराब करतेस लेकी. तुझ्यामुळे आज तुझे बाबा लोकांचा कशा प्रकारे सामना करणार तुला माहीत आहे का? मी म्हणाले की आई, तुम्ही पण ना गरिबांबरोबर खूप सहानुभूती ठेवता. बाबा म्हणाले की अशी गोष्ट नाही आहे लेकी. श्रीमंती गरिबी सगळं वरच्या हातात आहे. तुला आपल्या संपत्तीवर एवढाही अभिमान करायला नको. तू हद्दपार आपल्या संपत्तीवर अभिमान करतेस. जर वरच्याला ही गोष्ट वाईट वाटली तर तुला माहीत आहे काय होईल? मी म्हणाले की बाबा, तुमची लेक सोन्याची चिमणी आहे. मी लहानपणापासूनच राजकन्या आहे आणि नेहमी राजकन्याच राहील. आपल्याकडे एवढी संपत्ती आहे. वरच्या देखील गोंधळून जाईल की तो आपली संपत्ती कुठून संपवणार. एवढं म्हणून मी तिथून हसत हसत उठले. मी जाणत होते की माझ्या आईबाबांना माझ्या कृत्यांमुळे खूप त्रास होत होता, पण मी त्यांची लाडकी लेक होते आणि अत्यंत हट्टी होते, म्हणून ते मला हवं असूनही काही समजावू शकत नव्हते. पण आता ते मला नियंत्रणात आणण्यासाठी एक योजना आखत होते आणि ती योजना लवकरच माझ्या समोर येणार होती. काही दिवस उलटून गेल्यानंतर अचानक बाबांची तब्येत खराब झाली आणि एवढी की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. बाबांना ऑफिसमध्ये हार्ट अटॅक आला होता. नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. बाबांची स्थिती फारच गंभीर होती. आई तर बाबांना पाहून पाहून खूप रडत होत्या. मीही काळजीत होते. मी माझ्या बाबांवर खूप प्रेम करते. त्यांच्यापासून दूर होऊ इच्छित नव्हते. मला वाटत होतं की आमच्याकडे एवढा पैसा आहे, आम्ही बाबांचा उपचार करून त्यांना बरं करू शकतो. पण मी हे जाणत नव्हते की पैशांनी सगळं होत नाही. ते सगळं जे पैशाच्या ताकदीने नाही तर देवाच्या इच्छेने होतं. बाबा अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले. शहरातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू होता, पण तरीही त्यांची स्थिती सुधारण्याचं नाव घेत नव्हती. आम्ही त्यांना दुसऱ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, पण काही फायदा झाला नव्हता. नंतर एका दिवशी अचानक असं काही घडलं ज्याने माझं संपूर्ण आयुष्य हादरवून टाकलं. आई माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या की प्रिया, तुझे बाबा तुझ्याशी काही बोलू इच्छितात. त्यांची तब्येत अजिबात बरी नाही, चल माझ्याबरोबर. त्या मला बाबांच्या खोलीत घेऊन गेल्या. बाबा अत्यंत कमजोर झाले होते. त्यांना पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. पण एक आश्चर्याची गोष्ट ही होती की तिथे खोलीत एक मुलगा उपस्थित होता. एक तरुण मुलगा, ज्याला मी ओळखत नव्हते की तो कोण आहे. बाबांनी माझ्या दिशेने हसून पाहिलं आणि म्हणाले की प्रिया, माझी लेक, मी जाणतो की माझी लेक मला खूप लाडकी आहे. लेकी, माझा शेवटचा वेळ चालू आहे. माझा फार कमी वेळ शिल्लक आहे, पण माझा जीव तुझ्यात अडकला आहे. मी इच्छितो की मी तुझी जबाबदारी पूर्ण करून देऊ. मी बाबांच्या बोलण्याचा अर्थ समजले नव्हते. मी त्यांचे दोन्ही हात धरले आणि म्हटलं की हे तुम्ही काय बोलतायत? तुम्ही पूर्ण बरे होऊन जाल. बाबांनी म्हटलं की नाही लेकी, आता नाही. त्यांनी त्रासलेल्या आवाजात सांगितलं की यांच्याशी भेट. हे आहेत तन्मय. हे एक खूप चांगले आणि सभ्य व्यक्ती आहेत. आपल्या कंपनीतच कर्मचारी आहेत. मी त्या मुलावर एक नजर टाकली, ज्याचा चेहरा चांगला होता आणि तो जवळपास माझ्याच वयाचा होता, पण कपड्यांचा पोशाख थोडा विचित्र होता. साधे साधारण कपडे. मला हे समजत नव्हतं की बाबा मला त्याची ओळख का करून देत आहेत. नंतर पुढे त्यांनी जे म्हटलं ते ऐकून मी थक्क झाले. त्यांनी सांगितलं की प्रिया, तुला माहीत आहे मी याला इथे का बोलावलं आहे? हा माझ्या कंपनीचा सर्वात प्रामाणिक आणि सर्वोत्तम कर्मचारी आहे, ज्यावर मी डोळे बंद करून विश्वास ठेवतो, जो माझी खूप इज्जत करतो, वडिलांसारखी. मी जाणतो जो माझी एवढी इज्जत करतो, माझ्या कंपनीत प्रामाणिकपणे काम करतो, तो कधीही माझ्या लेकीसोबत काही चुकीचं करणार नाही. तुझ्याबरोबरही आपलं नातं प्रामाणिकपणे निभावेल. बाबांच्या शब्दांनी मला थक्क केलं. मी डोळे विस्फारून कधी बाबांना पाहत होते तर कधी या मुलाला पाहत होते. तर तो शांतपणे दोन्ही हात बांधून डोळे खाली करून उभा होता. मी म्हटलं, बाबा, तुम्ही कसल्या गोष्टी बोलतायत? त्यांनी म्हटलं की लेकी, मी तुझा विवाह तन्मय बरोबर करू इच्छितो.
हा खूप चांगला मुलगा आहे. माझ्यासारखीच तुझी नेहमी काळजी घेईल. मी जाणतो की तू माझ्या निर्णयाला नकार देणार नाहीस. संपूर्ण आयुष्यात मी तुझे प्रत्येक लाड पुरवले. आता जेव्हा तुझे बाबा आयुष्य आणि मृत्यूच्या मध्ये अडकले आहेत, तेव्हा तू लवकरात लवकर तुझ्या बाबांच्या या निर्णयाला मान्यता देऊन मला शांततेने मरू दे. तुला एखाद्या प्रामाणिक माणसाच्या हातात देऊन मी शांततेने मरू शकेन. बाबांच्या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी थरथरत्या आवाजात म्हटलं की बाबा पण. आईने मागून माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो हलकेच दाबला आणि डोळ्यांनी इशारा दिला, जणू म्हणत होत्या की मान्य कर. माझ्या डोळ्यात अश्रू होते, आश्चर्य होतं. नंतर आणखी एका धक्क्याने मला हादरवून टाकलं. बाबांनी सांगितलं की प्रिया बेटी, माझ्याकडे जास्त वेळ नाही. तन्मयशी तर मी बोललोच आहे. तो तुझ्याशी विवाह करण्यासाठी तयार आहे. तूही लवकर आपलं उत्तर हो म्हणून दे, की मी स्वतःच्या हाताने माझ्या डोळ्यांसमोर जिवंतपणे तुझं कन्यादान करू शकेन आणि तुझा विवाह माझ्या डोळ्यांसमोर पाहू शकेन. मी इच्छितो की तुझा विवाह आजच व्हायला हवा, कारण माझ्या आयुष्याचा काही भरोसा नाही. मी खूप त्रासात आहे लेकी. प्लीज माझी गोष्ट मान्य कर. तन्मयशी विवाह कर. हा खूप चांगला मुलगा आहे. तुला खूप सुखी ठेवेल. मी थक्क नजरेने बाबांना पाहत होते आणि तो मुलगा बाबांच्या दिशेने पाहून म्हणाला की सर, हे तुम्ही कसल्या गोष्टी बोलतायत? मी प्रियाजींशी लग्न करण्यासाठी तयार आहे, पण तुम्हाला आमच्या लग्नाच्या आयुष्याचा अनुभव घेण्यासाठी जिवंत राहावं लागेल. मी तर घाबरूनच गेले होते. माझ्या ओठांवरून शब्दच बाहेर पडत नव्हते. बाबा माझ्याकडून उत्तर मागत होते आणि परिस्थिती अशी झाली होती की मला विचार करण्यासाठीही वेळ नव्हता. ही त्यांची शेवटची इच्छा होती की ते स्वतःच्या डोळ्यांनी माझं लग्न पाहतील आणि त्यातही त्यांनी माझ्यासाठी मुलगाही निवडून ठेवला होता. आईही माझ्यावर दबाव टाकत होत्या की बाबांना सांग की तू हे लग्न करण्यासाठी तयार आहे. चारही बाजूंनी माझ्या कानात आवाज गुंजत आहे तसंच वाटत होतं. मला काहीच समजत नव्हतं. डॉक्टरांनीही सांगितलं होतं की रुग्णाची स्थिती फारच वाईट आहे. आता आम्ही काही सांगू शकत नाही. मग मजबुरीने मला लग्नासाठी होकार द्यावा लागला, कारण यावेळी मला बाबांशिवाय कुणीच दिसत नव्हतं. आणि नंतर 1 तासानंतरच हॉस्पिटलच्या त्या खोलीत माझं तन्मय खुराणाबरोबर लग्न झालं, जिथे माझे बाबा उपस्थित होते. तन्मयचं तर कुणीच नव्हतं, पण 2 साक्षीदार आणि वकिलाच्या उपस्थितीत बाबांसमोर आमचं लग्न झालं. एक विचित्र लग्न, ज्यात थाटमाट होता ना गोंगाट होता. मी कधी विचारही केला नव्हता की माझ्या आयुष्यात असा दिवस येईल आणि माझं लग्न एवढ्या साधेपणाने होईल, जिथे नेहमी माझे छंद पूर्ण होत असत आणि मी नेहमी आकाशात उडत राहते. आता हळूहळू माझे पाय जमिनीवर येणार होते, हे मी जाणत नव्हते. नशिबाने माझ्याबरोबर हा कसला खेळ खेळला होता. मला स्वतःला काही समजत नव्हतं. माझं लग्न तन्मय बरोबर झालं. त्याने माझ्या कपाळी कुंकू भरलं आणि माझ्या गळ्यात आपल्या नावाचं मंगळसूत्र घातलं. बाबांच्या डोळ्यासमोर त्यांच्या लेकीचं लग्न झालं. त्यांनी समाधानाने डोळे मिटले. त्यांच्या मनाला शांती मिळाली होती आणि त्यांनी आम्हा दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हणाले की प्रिया, माझी लेक, नेहमी तन्मय बरोबर सुखी राहा. हे नातं कधीही संपवू नको. मला वचन दे. मी काही बोलायच्या आधीच बाबांचे श्वास वेगवान झाले आणि ते या जगाचा निरोप घेऊन गेले. आई जोर जोरात रडत होत्या. मी ओरडत होते, डॉक्टर, डॉक्टर, बाबा उठा ना. तन्मय ही बाबांना हाका मारत होता, पण काही झालं नाही. बाबा आम्हा सगळ्यांना सोडून गेले होते. आम्ही सगळे रडत होतो आणि नंतर आम्ही बाबांना घेऊन घरी आलो. शहरातील मोठमोठे लोक, मीडिया रिपोर्टर्स, नेते, व्यावसायिक आणि आणखी कितीतरी लोक बाबांच्या अंत्यसंस्कारात सामील झाले होते. बाबांच्या जाण्यानंतर तर सगळं काही फार विचित्र आणि रिकामं वाटत होतं. तन्मय आमच्याबरोबर होता आणि आम्हाला सांत्वन देत होता, पण अद्याप मी त्याच्याशी बोलले नव्हते. बाबांचा व्यवसाय सांभाळण्याचा निर्णय मी घेतला होता, पण मला हे माहीत नव्हतं की आता माझं लग्न झालंय. बाबांच्या मृत्यूला 3 दिवस उलटले होते. मागच्या 2-3 दिवसात तन्मयही आमच्या घरी आला नव्हता आणि मी 4थ्या दिवशी सकाळी लवकर उठून तयार होऊन नाश्ता केल्यानंतर बाबांच्या ऑफिसला जाण्याची तयारी करत होते. मी ठरवून टाकलं होतं की बाबांच्या जाण्यानंतर आता त्यांचा व्यवसाय त्यांची लेक सांभाळेल. तसं तर मी जास्त त्यांच्या ऑफिसला गेले नव्हते
आणि व्यवसायाबद्दल फार काही माहीत नव्हतं. पण मी ठरवून टाकलं होतं की मला काहीतरी करावं लागेल. बाबांचा एवढा मोठा व्यवसाय आहे. शेवटी त्यांची एकुलती एक मुलगी नाही सांभाळणार तर मग कोण सांभाळेल? मी जशी ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन खाली आले तशी आईने मला पाहिलं आणि म्हणाल्या की तू कुठे चाललीस प्रिया? मी म्हटलं की आई मी ऑफिसला चालले. आजपासून बाबांच्या जागी मी त्यांचं ऑफिस सांभाळणार. आईने मला आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाली की तू वेडी झालीस का? तुला माहीत आहे ना की तुझं लग्न झालंय आणि आता तुला सासरी जायचं आहे ना की बाबांच्या ऑफिसला. आणि राहिली गोष्ट तुझ्या बाबांच्या ऑफिसची तर अद्याप काही दिवस कंपनी उघडणार नाही. अद्याप संपूर्ण स्टाफ बाबांच्या मृत्यूचा शोक साजरा करत आहे. सध्या तरी तुला आता सासरी जायचं आहे. मी तन्मयला फोन करून बोलावलंय. तो येऊन तुला घेऊन जाईल. लग्नानंतर मुलीची खरी जागा तिच्या नवऱ्याचं घर असतं. आईच्या बोलण्याने मी थक्क झाले. मी आश्चर्याने म्हटलं की आई तू हे काय बोलतेस? तुला हवंय की मी त्या तन्मयच्या घरी जाऊ? आर यू सिरियस? आई म्हणाली की हो, कारण तो तुझा नवरा आहे. मी म्हटलं नाही की मी कुठेही जाणार नाही. माझं घर हे आहे आणि मी नेहमी इथेच राहणार. आई म्हणाली की असं होऊ शकत नाही. काय तू बाबांच्या शेवटच्या वेळी दिलेलं वचन विसरलीस? आता नातं निभावण्यासाठी तुला त्याच्या घरी जायचं आहे आणि त्याच्याबरोबर राहायचं आहे. मी म्हटलं की आई मी जाणते माझं त्याच्याबरोबर लग्न झालंय. मी बेफिकीरपणे म्हटलं की त्याला हवं तर इथे येऊन राहू शकतो. मला काही हरकत नाही. आता तर माझं त्याच्याबरोबर लग्न झालंय. मला कसं बसं त्याच्याबरोबर समजून घ्यावंच लागेल. पण मी त्याच्या घरी जाणार नाही, कारण मी त्याच्या घरी जाण्याचा धोका घेऊ शकत नाही. आई म्हणाली की का जाऊ शकत नाहीस? प्रत्येक मुलगी लग्नानंतर नवऱ्याच्या घरी जातेच आणि तन्मय स्वाभिमानी माणूस आहे. तुला हवंय की तो जावई म्हणून आपल्या घरी राहील, तर तो कधीही इथे राहणार नाही. तुला माहीत आहे की स्वाभिमानी मुलं कधीही घर जावई होण्यासाठी तयार होत नाहीत. तो इज्जतीने तुला आपली पत्नी बनवून आपल्या घरी ठेवू इच्छितो. त्याने मला स्वतः सांगितलंय की तो आपल्या पत्नीला आपल्या घरी घेऊन जाऊ इच्छितो. मी म्हटलं नाही आई, मी त्याच्या घरी जाणार नाही. आई म्हणाल्या की वेडी होऊ नको. थोड्या वेळात तन्मय येतोय. मी नोकराणीला सांगून तुझी पॅकिंग करून घेते. एवढं म्हणून आई तिथून निघून गेल्या आणि मी रागाने त्यांना पाहत राहिली. मी आपलं डोकं आपटून घेतलं. ओ गॉड, हे सगळं काय घडतंय माझ्याबरोबर? आता मी त्या माणसाबरोबर राहणार ज्याला मी ओळखतही नाही. एका तासानंतर तन्मय आमच्या घरी आला आणि त्याने मला आपल्याबरोबर चालण्यास सांगितलं. मी आईला खूप सांगितलं होतं की मी तिथे त्याच्याबरोबर जाऊ इच्छित नाही. पण नंतर त्यांनी बाबांची गोष्ट आठवून इमोशनल ड्रामा निर्माण केला आणि मला जबरदस्ती तन्मयबरोबर पाठवलं. मी जशी बंगल्याबाहेर पडले तशी आपल्या गाडीत बसण्यासाठीच चालले. तेव्हा तन्मयने सांगितलं की प्रिया आपण टॅक्सीने जाऊ, तुमच्या गाडीने नाही. त्याच्या बोलण्याने माझी शुद्धच हरपली. मी म्हणाले व्हॉट, आर यू मॅड? प्रिया अडाणी टॅक्सीने जाईल? व्हॉट रबिश. टॅक्सीमध्ये बसणं तर सोडाच, मी कधी टॅक्सीला जवळूनही पाहिलं नव्हतं. ज्या प्रकारे तुझ्यासारख्या गरीब माणसाने माझी ही मोठी गाडी कधी जवळूनही पाहिली नसेल. एवढं म्हणून मी आपल्या गाडीत बसले आणि मी म्हटलं की माझं सगळं सामान माझ्या गाडीत ठेवा आणि ड्रायव्हरला आपल्या घराचा पत्ता सांगा. मी ड्रायव्हर बरोबर येते, तुम्ही टॅक्सीने या. आता मी गाडीत बसले होते म्हणून त्याने माझं सामान गाडीत ठेवून दिलं आणि स्वतः टॅक्सीने आला. आता एक एक नवीन धक्कादायक गोष्ट माझ्या समोर येत होती. काही वेळाचा प्रवास केल्यानंतर गाडी एका फार जुन्या आणि घाणेरड्या गल्लीकडे जात होती. मी गाडीच्या काचेतून बाहेरचा नजारा पाहिला तर लगेच गाडीच्या काचा बंद केल्या, कारण बाहेरच्या गटारातून दुर्गंधी येत होती. मी ड्रायव्हरला म्हटलं की तुम्ही मला अशा घाणेरड्या जागी कुठे घेऊन आलात? ड्रायव्हरने म्हटलं की मॅडम, तन्मय साहेबांचं घर इथेच आहे, त्यांनी आम्हाला इथलाच पत्ता दिलाय. ड्रायव्हरच्या बोलण्याने मला राग आला. मी रागाने मुठी आवळल्या आणि नंतर गाडी एका छोट्या घराजवळ येऊन थांबली. ड्रायव्हरने म्हटलं की मॅडम तुम्ही आत्ता बसा, दारावर कुलूप लावले आहे, आपल्याला तन्मय साहेबांच्या येण्याची वाट पाहावी लागेल. मी मनातल्या मनात म्हटलं की संपूर्ण आयुष्यात मी कधी कोणाची वाट पाहिली नाही, आता त्या उंदराचीही वाट पाहावी लागेल. मी शांतपणे बसले आणि आपला राग नियंत्रित करत राहिले. नंतर तो आला आणि त्याने लगेच घराचा दरवाजा एका जुन्या चावीने उघडला. गाडी बाहेर पडताच मी चारही बाजूंनी पाहिलं. ही फार जुनी आणि गरिबांनी भरलेली वस्ती होती. हे पाहून मला आपल्या नशिबावर दया येत होती.
मी फार कष्टाने घरात प्रवेश केला. आतून फार छोटं होतं. आत 2 खोल्या होत्या आणि एक छोटासा हॉल होता. तन्मयने माझं सामान धरलं होतं. तो माझं सगळं सामान घेऊन घरात प्रवेश करत होता. मी घर 4ही बाजूंनी पाहत होते. या घरात येताच मला असं वाटत होतं की माझा श्वास कोंडला जातोय. 2 खोल्यांचं हे साधं घर माझ्या मोठ्या ऐश्वर्यपूर्ण घराच्या एका खोलीपेक्षाही छोटं होतं. मी आश्चर्याने या घराला 4ही बाजूंनी पाहत होते. या घराला ओलाव्याची दुर्गंधी येत होती. मी आपल्या तोंडावर हात ठेवला तर तन्मय मला फार आनंदाने पाहत होता आणि म्हणाला की या प्रियाजी, बसा, हे तुमचंच घर आहे. आजपासून तुम्ही या घराच्या गृहलक्ष्मी आहात. मी म्हटलं की मी या घरात राहणार. हे तुझं घर आहे, तू इथे राहतोस. त्याने म्हटलं की जी, मी इथे एकटा राहतो. पण आता मी एकटा नाही, माझी धर्मपत्नी माझ्याबरोबर आहे. मी त्याला ओढून म्हटलं की हे काय लावलंय? गृहलक्ष्मी, धर्मपत्नी. मी आत्ता आणि याच वेळी माझ्या घरी चालले. माझा इथे गुजारा होणार नाही. इथे किती उकाडा आहे, एक एसीही नाही. आणि हे घर किती छोटं आहे. इथे तर माझा श्वास कोंडतोय. तू इथे कसं राहतोस? मी दरवाजाकडे आले आणि मी ड्रायव्हरला हाका मारल्या. पण हे पाहून मी थक्क झाले की ड्रायव्हर तर निघून गेला होता. तन्मय माझ्या जवळ आला आणि म्हणाला की प्रियाजी, या घरात कदाचित तुम्हाला तुमच्या बंगल्यासारखी सुखशांती मिळणार नाही, पण इथे तुम्हाला इज्जत आणि प्रेम भरपूर मिळेल. मी म्हटलं की बकवास बंद कर. मला तुझं तोंड दाखवू नकोस. हे समजू नको की बाबांच्या सांगण्यावरून मी तुझ्याशी लग्न केलंय, तर तू जितकी हवी तितकी बकवास माझ्याबरोबर करशील. मी रागाने चालत एका खोलीत आले, जिथे एक छोटासा जुन्या प्रकाराचा बेड पडला होता. एक कपाट होतं, एक ड्रेसिंग आणि एक छोटासा सोफा बाजूला पडला होता. ही खोली अत्यंत छोटी होती. एका जुन्या काळाचा पंखा होता, ज्याला चालू केल्यावर तो शून्य वेगाने फिरत होता. त्याची हवा मला अजिबात लागत नव्हती. मला असं वाटत होतं की मी घरात नाही तर कैदखान्यात आले आहे. फार वेळ मी त्या खोलीत बसले. तन्मय खोलीत आला नव्हता. मी मोबाईल उचलला आणि आईला फोन केला. आई, आत्ताच्या आत्ता ड्रायव्हरला इथे पाठव. मला इथे राहायचं नाही. हे घर फार छोटं आहे आणि इथे माझ्या गरजेची कुठलीही गोष्ट नाही. इथे माझा गुजारा होऊ शकत नाही. पण आईच्या शब्दांनी तर मला थक्क केलं. त्यांनी सांगितलं, तर तू हे सगळं सांगण्यासाठी मला फोन केलास. मला वाटलं की सासरी जाऊन सासरी पोचण्याचा अनुभव तू मला सांगशील. लेकी, आता तेच तुझं घर आहे. बघ, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी फार चांगला निर्णय घेतलाय. तन्मय फार चांगला मुलगा आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नेहमी एकसारखं राहत नाही. माणसाच्या आयुष्यात चढ उतार येत राहतात. तू संपूर्ण आयुष्य इथे फार लाडात घालवलेस, म्हणून तुला तिथे गेल्यावर सगळं विचित्र वाटतंय. पण आता तुला त्या घरालाच आपलं मानावं लागेल. हळूहळू तुला तिथली सवय होईल. मी आईला पुढे काही म्हणण्याच्या आधीच तिने कॉल कट केला. आईच्या अशा वागण्याने मला फार राग आला. तिची लेक एवढ्या त्रासात होती आणि तिने माझी पूर्ण गोष्टही ऐकली नव्हती. मी तर थक्क झाले. त्यावेळी मी आपला मोबाईल बेडवर आपटला आणि मनातल्या मनात पुटपुटू लागले की बाबा, तुम्हाला माझ्यासाठी हाच एक मुलगा सापडला होता. मी विचार केला की बाबांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याच्या नादात माझं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं. आत्ता काय होईल? माझा फार वेळ खोलीत बसून बसून गेला. नंतर मला भूक लागू लागली. मी उठले आणि खोली बाहेर पडले. तन्मय स्वयंपाकघरात होता. मी हळूहळू पावलांनी चालत त्याच्या जवळ गेले. मी म्हटलं की मला भूक लागली आहे, इथे खायला काही मिळेल का? त्याने म्हटलं की हो, का नाही मिळणार. मी स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी जेवण बनवले. जरी हे सगळं पत्नीचं कर्तव्य असतं की ती सासरी पोचल्यावर स्वयंपाकघर सांभाळते, आपल्या नवऱ्याला जेवण बनवून खाऊ घालते. हरकत नाही प्रिया मॅडम, मी जाणतो की तुम्ही हे सगळं काम कधी केलं नाही. मी तर नेहमीपासून जेवण बनवत आलोय. एकटा आहे ना, म्हणून मी स्वतःच्या हाताने फार चविष्ट डाळ भात बनवले आहे. चला तुम्ही बसा, मी तुम्हाला जेवण वाढतो. मी म्हटलं डाळ भात? मी तोंड वेडं वाकडं करत बाहेर सोफ्यावर येऊन बसले. थोड्या वेळानंतर तो 2 ताटं घेऊन आला. त्याने एक माझ्यासमोर ठेवलं आणि दुसरं स्वतः ठेवून जेवायला सुरुवात केली. डाळ भात पाहून तर माझ्या रागाचा पारा चढला. असं जेवण तर मी आयुष्यात खाल्लं नव्हतं आणि यावेळी मला फार जोराची भूक लागली होती. हे जेवण मला फार अस्वच्छ वाटत होतं.
या घराचं वातावरण पाहून माझं डोकं फिरत होतं. मी रागाने ताट उचललं आणि जमिनीवर आपटलं. मला अशा प्रकारे रागवताना पाहून तन्मयने म्हटलं, काय झालं प्रियाजी, तुम्हाला डाळ भात आवडला नाही? मी म्हटलं, तूच खा असं जेवण, मला नाही खायचं, मी माझ्या घरी चालले, इथे आता जास्त राहू शकत नाही. मी एवढं म्हणून दरवाजाकडे वळले. जेव्हा तन्मयने हाका मारून सांगितलं की तुम्ही बाबांना दिलेलं वचन विसरत आहात. तुम्हाला आठवण ठेवायला हवी की हे लग्न तुमच्या बाबांनी करवलं होतं आणि तुमच्याकडून वचन घेतलं होतं की तुम्हाला संपूर्ण आयुष्य हे नातं निभवावं लागेल. हे ऐकून मी रागाने डोळे मिटले आणि मुठी घट्ट आवळल्या आणि नंतर फिरून तडफडत त्या खोलीत आले. भुकेमुळे माझी वाईट अवस्था होत होती. तन्मयने पुन्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता. मला फार उकाडा लागत होता, तहानही लागत होती, पण इथलं पाणी अजिबात चांगलं नव्हतं. मी येथे येऊन सर्व बाजूंनी त्रासले होते आणि आता मला जाणवत होतं की आई बाबांच्या घरी मी किती चांगला वेळ घालवला आहे. अर्धरात्री अचानक खोलीचा दरवाजा ठोकला जाऊ लागला. मी जागीच होते. मी दरवाजा उघडला तर पाहिलं की तन्मयने जेवण ऑर्डर करून मागवलं होतं आणि म्हणाला की हे तुमच्यासाठी आहे. पहिल्या दिवशी मी माझ्या पत्नीला भुकेला सोडू शकत नाही. आज तर मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो, पण लक्षात ठेवा की मला रोज रोज बाजाराचं जेवण परवडू शकत नाही, म्हणून आता तुम्हाला माझ्या घराच्या जेवणाची सवय लावावी लागेल. मी त्याला काही म्हटलं नाही आणि रागाने त्याच्या हातातून जेवण हिसकावून घेतलं. खोलीत जाऊन खाऊ लागले. आता दिवस असेच जाऊ लागले. तन्मय माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण मी त्याच्याशी बोलत नव्हते. त्याने ऑफिसला जायला सुरुवात केली होती, जरी तो माझ्या बाबांच्या कंपनीतच नोकरी करत होता. मी त्याला म्हटलं की मी ऑफिसला चालले, मला बाबांचा व्यवसाय पाहावा लागेल. त्याने मला ऑफिसला जाण्याची परवानगी दिली होती, पण मी त्याला घरातच सांगितलं होतं की तुम्ही तिथे ऑफिसमध्ये कुणालाही हे माहीत होऊ देऊ नका की आपल्या दोघांचं लग्न झाले. त्याने मान खाली घालून म्हटलं होतं की ठीक आहे, पण सांगितलं तरी त्यात काय प्रॉब्लेम आहे? मी म्हटलं की कारण मी माझा अपमान होऊ देऊ इच्छित नाही. अभिनव अडाणीची लेक तुमच्यासारख्या कर्मचाऱ्याची पत्नी आहे, ही गोष्ट जेव्हा लोकांना कळेल ना, तर माझी कुठलीही इज्जत राहणार नाही, समजलं? त्याने डोळे खाली घातले आणि म्हटलं की ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसला गेले तेव्हा मी तिथलं सगळं काम सांभाळलं होतं, पण ऑफिसला जाणंही माझ्यासाठी सोपं नव्हतं. आधी मला फोन करून ड्रायव्हरला घरी बोलवावं लागत होतं. जरी तन्मयला मी आपल्याबरोबर आपल्या गाडीत बसवून घेऊन जात नव्हते, त्याला मी जितकं शक्य होईल तितकं घरातही दुर्लक्षित करत असे आणि ऑफिसमध्येही, आणि बोलण्यावर गरीब असल्याचा त्याला टोमणे मारत असे आणि त्याचा अपमान करत असे. असाच 1 महिना उलटून गेला. तन्मयच्या घरात मला अत्यंत उकाडा जाणवत होता. माझ्या बाबांच्या कंपनीत त्याचा पगार फक्त 50,000 रुपये महिन्याला होता, ज्यात त्याला विजेचं बिल, गॅसचं बिल, घराच्या रेशनचा खर्च, ऑफिस येण्या जाण्याचं भाडं आणि बाकीही फार सारे काम करावे लागत होते. पण जेव्हा त्याने पाहिलं की मी त्याच्या घरात येऊन उकाड्याने बेहाल होते, तर लग्नानंतर पहिली पगार मिळताच त्याने खोलीसाठी AC विकत घेतला. त्याने म्हटलं की हे मी तुमच्यासाठी लावलंय, तुम्हाला फार उकाडा जाणवतो ना, आता तुम्ही आरामात खोलीत राहू शकता. तो हे करून एवढा खुश होत होता की जणू माझ्यासाठी घरात एअर कंडिशनर नव्हे तर चंद्र तारे तोडून आणले आहेत. मी म्हटलं की जास्त खुश होण्याची गरज नाही, आणि हो, माझ्याबरोबर जास्त हसून बोलण्याचीही गरज नाही. तुम्ही फक्त माझ्यासाठी नावापुरते पती आहात. फक्त माझ्या बाबांच्या खातर मी तुमच्याबरोबर या नात्यात बांधलेली आहे. अन्यथा तुमच्यासारख्या गरिबांना पाहणंही मला आवडत नाही. तुमच्याबरोबर राहणं तर दूरची गोष्ट आहे. आणि लक्षात ठेवा, जास्त माझ्या जवळ येण्याची किंवा माझ्याबरोबर हसून बोलण्याची गरज नाही. या बोलण्यावर तो लज्जित झाला होता आणि म्हणाला की तुम्ही माझ्या पत्नी आहात आणि माझा तुमच्यावर पूर्ण हक्क आहे. मी हुंकारत म्हटलं की हक्क माय फूट. विसरलात का की ज्या कंपनीत तुम्ही काम करता त्या कंपनीची मी मालकीण आहे, आणि आज जे पगाराचे पैसे तुम्ही घरी आणलेत तेही मीच तुम्हाला दिलेत. म्हणून माझ्याबरोबर जास्त हुशार होण्याची गरज नाही. माझ्यावर तुमचा कुठलाही हक्क नाही. तुम्ही माझ्या दर्जाचे नाहीत. तुमच्याशी लग्न करणं माझ्यासाठी एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नाही. जर बाबांना हवे असते तर माझं लग्न एखाद्या श्रीमंत कुटुंबात करू शकत होते, पण त्यांनी माझं नशीबच फोडलं.
मी जाणत होते की माझ्या कटू बोलणं तन्मयच्या मनात बाणासारखं लागत होतं, पण तोही मजबूत माणूस होता. कधी पलटून मला काही म्हणतच नव्हता. जणू माझे शब्द त्याला स्पर्शच करत नाहीत. मी ऑफिसमध्येही त्याच्याबरोबर कर्मचारीसारखीच वागत असे आणि अद्याप कुणाला माहीत नव्हतं की माझं लग्न त्याच्याबरोबर झालंय. एक दिवस ऑफिसला सुट्टी होती, जेव्हा अचानक घराच्या दरवाजावर बेल वाजली. तन्मयने जसा दरवाजा उघडला तसं समोर माझ्या मैत्रिणी उभ्या होत्या. त्यांना पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. शेवटी त्यांना कसं कळलं की मी इथे राहते. माझ्या 3 मैत्रिणी, संजना, प्राची आणि रिचा. तन्मयने त्यांना घरात येण्यास सांगितलं. जेव्हा त्यांचा माझ्याशी सामना झाला तेव्हा त्या म्हणाल्या की अरे प्रिया, तू तर फार छुपी रुस्तम निघालीस. तूने लग्नही केलं आणि आम्हाला सांगितलंही नाही. मी थरथरत्या आवाजात म्हटलं की हो, ते सगळं एवढं घाईघाईत झालं की काही समजलंच नाही. तुम्हाला इथला पत्ता कसा मिळाला? प्राचीने म्हटलं की तुला काय वाटलं होतं? तुझा विषय आम्हाला कळणार नाही. इथून 2 घर सोडून माझ्या घराच्या मेटचं घर आहे. तू नेहमी माझ्या घरी ये जा करत असतेस, म्हणून माझी मेट तुला ओळखते. तिने तुला इथे ये जा करताना पाहिलं आणि जेव्हा आजूबाजूच्या लोकांकडून चौकशी केली तेव्हा कळलं की तुझं तर या साहेबांबरोबर लग्न झालंय. तिने तन्मयकडे बोट करत म्हटलं. प्राची म्हणाली, माहीत आहे, मला मेटच्या बोलण्याने विश्वासही बसला नव्हता, पण ती फार आत्मविश्वासाने सांगत होती की मॅडम, मी तुमच्या मैत्रीण प्रियाजींनाच त्या घरात राहताना पाहिलंय. तरी आम्हाला राहवलं नाही, म्हणून आम्ही तुझ्या आईकडे गेलो. त्याने सांगितलं की ही गोष्ट खरी आहे, तुझं लग्न झालंय. अरे यार, या माणसाच्या प्रेमात एवढी वेडी झालीस की लग्नातही आम्हाला बोलावलं नाही आणि आम्हाला सांगितलं नाही की तू इथे राहतेस. त्या माझी थट्टा करण्याच्या अंदाजात हसत होत्या आणि संपूर्ण घर विचित्र नजरेने पाहत होत्या. म्हणाल्या की शेवटी या मुलात तुला असं काय दिसलं की ऐश्वर्यपूर्ण आयुष्य सोडून तू इथे दुर्गंधीयुक्त बस्तीत राहायला आलीस? तसे तर मुलगा तर चांगला आहे, पण तुझ्या दर्जानुसार. एवढं म्हणून त्यात जोरजोरात हसू लागल्या. त्यांच्या थट्टा ऐकून माझं रक्त सळसळलं. मी त्यांना काही म्हणू शकले नव्हते, कारण जाणत होते की जर काही म्हटलं तर पुढे त्या आणखी माझी थट्टा करतील. सर्वात जास्त राग तर मला या तन्मयवर आला, जो त्यांना म्हणाला की बसा बसा, तुम्ही आमच्या घरी पहिल्यांदा आला. त्या सोफ्यावर फार शानाने बसल्या होत्या आणि घर 4ही बाजूंनी पाहत होत्या. माझी तर बोलतीच बंद झाली होती. पण मी विचार केला की हा फार चांगला प्रसंग आहे तन्मयला अपमानित करण्याचा. तसेही हे लग्न जरी माझ्या बाबांनी करवलं असलं तरी जर हा माणूस फक्त स्वतः त्रासून मला सोडून देईल तर कदाचित माझं आयुष्य पूर्वीप्रमाणे होईल. मीही हसत म्हटलं की अरे हो हो, बसा ना तुम्ही. हे बघा, हे आहेत तन्मय खुराणा, माझे पती. एक साधे कर्मचारी जो माझ्याच बाबांच्या कंपनीत 50,000 रुपये महिन्याच्या पगारावर काम करतो. तुम्हाला माहीत आहे, या माणसाशी लग्न करणं माझी फार मोठी मजबुरी होती, कारण माझ्या बाबांची शेवटची इच्छा होती आणि बाबांमुळे मला या माणसाबरोबर राहावं लागतं. माझ्या बोलण्याने माझ्या मैत्रिणी शांत झाल्या. मी लक्षात घेतलं होतं की त्यांच्यासमोर तन्मयचा चांगलाच अपमान होतोय आणि तो लज्जित होत आहे. मी म्हटलं की तन्मय, माझ्या मैत्रिणी आल्या आहेत, त्यांच्यासाठी चहा नाश्त्याची व्यवस्था कर. तर तो लज्जित होत स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी निघून गेला. रिचाने हसत म्हटलं की यार, तुझ्या आयुष्यावर तर आम्हाला हसू येतंय. हे तुझ्याबरोबर काय घडलं? नंतर मी त्यांना माझी संपूर्ण कहाणी सांगितली, ज्यावर त्या तिन्ही म्हणाल्या की अरे ही गोष्ट आहे, तुझ्याबरोबर तर फार वाईट झालं यार. तू अशा माणसाला कुठे पात्र आहेस? हा तुझ्या दर्जाचा नाही. थोड्या वेळानंतर तन्मय चहा घेऊन आला. माझ्या मैत्रिणी म्हणाल्या की यार, तुझ्या नशिबावर फार दया येते, पण तुझ्या नवऱ्यावरही दया येते की तूने तर त्याला नोकर बनवलंय. ती उभी राहिली आणि म्हणाली की आम्ही तर चहा पिणार नाही तन्मयजी, पण तुमचा तमाशा पाहण्यासाठी इथे येत राहू, कारण चिखलात फूल उमलताना पाहण्याचा वेगळाच मज्जा आहे. एवढं म्हणून त्या हसत तिथून निघू लागल्या. मीही त्यांच्या बोलण्यावर हसत होते. तन्मय लज्जित होत होता. आता मी त्याला दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी टोमणे मारत असे. त्याला आपल्या सावलीपासूनही दूर ठेवत असे. बिनकारण त्याच्यावर रागवत असे. छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण करून आईकडे निघून जात असे. पण आईकडे जाण्याचा काही फायदा होत नव्हता. त्या मला समजावून परत त्या घरात पाठवत असत. बाबांचा व्यवसाय अद्याप मी सांभाळत होते. मीटिंग दरम्यान क्लायंटकडून मला कळलं
की बाबा फार वेळापासून एक फार मोठी कंपनी विकत घेऊ इच्छित होते. हे त्यांचं स्वप्न होतं. पण बाबांच्या मृत्यूनंतर त्यांचा व्यवसाय हळूहळू तोट्यात जात होता. कारण मी अशा प्रकारे काम करू शकत नव्हते ज्या प्रकारे बाबा करत असत. तन्मय हे सगळं पाहत होता. एक दिवस त्याने मला म्हटलं की असं व्हायला नको की एक दिवस आपली कंपनीच बंद होईल, कारण प्रियाजी तुम्ही कंपनी नीट चालवत नाहीत. त्याच्या बोलण्याने मला राग आला. मी म्हटलं की तुम्ही वेडे झालात. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणता की कंपनी कशी चालवायची आणि कशी नाही. तुम्ही फक्त आमच्या कंपनीत नोकरी करता आणि नोकरच राहतो. त्याने म्हटलं की तुमची ही गोष्ट पूर्ण बरोबर आहे, पण मी तुम्हाला सांगतो की मी माझ्या सरांच्या कंपनीला अशा प्रकारे बुडू देणार नाही. मी म्हटलं अरे तर मग काय करू इच्छिता तुम्ही? मलेशियातून काही क्लायंट उद्या मीटिंगसाठी येत आहे. उद्या मी व्यस्त राहीन, म्हणून उद्या शक्य असल्यास ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करा. माझ्या बोलण्यावर त्याने म्हटलं की तुम्ही मलेशियाच्या लोकांची मीटिंग रद्द करा. मी त्याच्या बोलण्याने लगेच त्याच्याकडे वळून पाहिलं आणि म्हटलं काय तुम्ही मला आदेश देतायत? तुम्ही कोण आहात मला आदेश देणारे? त्याने म्हटलं की मी तुम्हाला आदेश देत नाही. मी तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला रोखत आहे, कारण ते लोक आधीही आपल्या कंपनीत मीटिंगसाठी आले आहेत आणि ते लोक दरवेळी कमी बजेटमध्ये प्रकल्प पूर्ण करू इच्छितात. त्यांना कळलंय की आता तुम्ही कंपनीच्या बॉस आहात, म्हणून ते एकदा तुम्हालाही चाचून पाहू इच्छितात. बघा अशा प्रकारे आपली कंपनी आणखी तोट्यात जाईल, म्हणून मी तुम्हाला समजावतोय. मी पुन्हा तन्मयला झिडकारलं आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मलेशियाच्या लोकांबरोबर मीटिंग तर केलीच, पण त्यांना कंपनीचे प्रकल्पही दिले. पण नंतर काही वेळानंतर तेच घडलं जे तन्मयने सांगितलं होतं. आम्हाला फार तोटा झाला होता आणि या तोट्याने मला फार फरक पडला होता. मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करू इच्छित होते आणि माझ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या आणखी शाखा उघडू इच्छित होते, जे माझ्या बाबांचं स्वप्न होतं. पण असं होत नव्हतं. माझ्याकडे एवढं बजेट नव्हतं आणि जे बजेट होतं ते सगळं शेअर्समध्ये जात होतं. तन्मयने म्हटलं की मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं की असं नक्की होईल, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. अद्याप सगळं चांगलं होऊ शकतं जर तुम्ही माझं ऐकलं तर. मी एक थंड नजर त्याच्यावर टाकली आणि म्हटलं तर ठीक आहे, सांगा मला काय करायचंय. त्याने म्हटलं की आता तुम्ही काही करणार नाही, जे करायचंय ते मी करेन. मी म्हटलं की नाही, एका साध्या कर्मचाऱ्याला माझ्या कंपनीत पूर्ण काम करण्याचा हक्क मी देऊ शकत नाही. अशाने तिथल्या लोकांना शंका येईल. मान्य आहे की तुम्ही चांगलं काम करता, पण मी कुणासमोरही ही गोष्ट जाहीर करू इच्छित नाही. त्याने म्हटलं की तुम्ही बरोबर म्हणताय. मी जाणतो की तुम्ही मला कधी पती मानणार नाहीत. मी तुमच्यासाठी काही केलं तरी, पण तुम्ही मला मॅनेजर बनवा. मी तुमच्याबरोबर काम करत राहीन आणि तुम्हाला समजावतही राहीन. मी त्याला विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला होता, पण माझं मन या गोष्टीसाठी तयार नव्हतं की मी त्याला माझ्या कंपनीचा मॅनेजर बनवेन. मी स्पष्ट नकार दिला आणि म्हटलं की तुम्हाला माझ्याबरोबर जास्त सहानुभूती दाखवण्याची गरज नाही. जे करायचंय ते मी स्वतः करेन. तसेही मी या माणसापासून मुक्त होऊ इच्छित होते. त्याला आणखी जवळ करून मी पुन्हा माझ्यासाठी त्रासदायक वेळ वाढवू इच्छित नव्हते. मी जाणत होते की त्याच्याबरोबर माझं लग्न झालंय, जे माझ्या बाबांची इच्छा होती. पण जर तो मला स्वतः सोडून देईल तर बाबांची इच्छा माझ्या बाजूने लगेच पूर्ण होत नाही. सध्या वेळ निघून जात होता आणि तो दिवसही आला जेव्हा शहरातील एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीची बोली लागणार होती. मी माझ्या कंपनीच्या टीमबरोबर तिथे पोहोचले. मी माझं सगळं बजेट एकत्र केलं होतं आणि ठरवून टाकलं होतं की ही कंपनी मी आपल्या ताब्यात घेऊनच राहीन आणि माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करेन. पण याआधी मी अनेकदा तन्मयला छोट्या छोट्या गोष्टींवर अपमानित केलं होतं. माझ्या मैत्रिणी आता नेहमी आमच्या घरी ये-जा करत होत्या, ज्यांच्याबरोबर मी तन्मयची थट्टा करत असे. त्याच्या गरिबीची थट्टा उडवत असे, त्याच्या कपड्यांची, त्याच्या घराची आणि प्रत्येक प्रकारे लोकांसमोर त्याला खालच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत असे. ऑफिसमध्येही मी त्याला सोडत नव्हते. स्टाफ समोर जाणीवपूर्वक त्याला फटकारत असे. वेळ निघून जात होता आणि नंतर मी माझ्या टीम बरोबर कार्यक्रमात पोहोचले होते. अँकरने घोषणा केली की महानगरातील सर्वात मोठी डील बहुराष्ट्रीय कंपनीचं अधिग्रहण माझ्याबरोबर तन्मयही होता, जो माझ्या शेजारील खुर्चीवर साध्या कपड्यात बसला होता. तर माझ्या दुसऱ्या बाजूला आई होती.
सुरुवातीची बोली 10 कोटी. हॉलमध्ये खळबळ उडाली. कुणी बोली लावली 15 कोटी तर दुसऱ्याने लावली 20 कोटी. नंतर मी बोली लावली 25 कोटी. आवाज मोठे होत गेले. मी उत्सुकतेने सगळं पाहत होते. अद्याप माझं एवढं बजेट होतं. मी पुढे आणखी बोली लावू शकत होते. नंतर मी 30 कोटीची बोली लावली आणि तन्मयला म्हटलं की बघितलं, तुम्ही इथे पैशांची ताकद बोलते. ही ती दुनिया आहे जिथे तुम्ही कधी पाऊलही ठेवू शकत नाही आणि तुम्ही इथेही माझ्या कृपेने बसलायत. तन्मय शांत बसला होता. तिकडे बोली 50 कोटीच्या पलीकडे पोचली होती. आता माझ्या कपाळावर घाम येऊ लागला होता, कारण यापुढे माझं बजेट नव्हतं आणि मी ही कंपनी आपल्या हातातून जाऊ देऊ शकत नव्हते. नंतर आवाज आला 100 कोटी. मला माझ्या बाबांचं स्वप्न मोडताना दिसत होतं. मी तर आता या गोष्टीचा विचारच सोडला होता की आता मी बोली लावेन. सगळ्यांना वाटलं की हीच शेवटची बोली असेल, पण नाही. शहरातील एका मोठ्या व्यावसायिकाच्या मागून आवाज आला 200 कोटी. माझा चेहरा उदास झाला. सगळ्यांचे श्वास अडकले आणि सगळ्यांना वाटलं की यापेक्षा वर बोली लावण्याची कोणाचीही क्षमता नाही. पण अद्याप खरा खेळाडू शिल्लक होता. नंतर अचानक एक जोरदार आवाज गुंजला 500 कोटी. संपूर्ण हॉल थबकला. सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने वळल्या. मीडिया कॅमेरे झूम झाले. मी थक्क होऊन पाहिलं तर 500 कोटीची बोली लावणारा माणूस दुसरा कोणी नव्हे तर तन्मय होता. तो साध्या कपड्यात बसलेला माणूस ज्याच्या ऐपतीवर मी रोज टोमणे मारत असे. माझे श्वासच अडकले. मी कुजबुजत म्हणाले की तुम्ही वेडे झालात का तन्मय? गप्प राहा. माझं एवढं बजेट नाही. तुम्हाला कुणी बोली लावायला सांगितलं? तुम्हाला माहीतही आहे 500 कोटी किती असतात. तुम्ही ही बोली कशी लावू शकता? तन्मय म्हणाला की ही बोली मीच लावली आहे. मी म्हटलं की अरे, तुमच्याकडे एवढे पैसे आहेत? तो हसू लागला आणि त्याच्या हसण्याने आईही थक्क झाल्या. आजूबाजूला बसलेले सगळे लोक आपापसात कुजबुजू लागले की हा माणूस कोण आहे आणि त्याने एवढी मोठी बोली कशी लावली. तन्मयने आरामात पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट घेतला आणि नंतर हळू शब्दात म्हटलं की जेव्हा पैसे तुमच्या पायांना चुंबन घेतात तेव्हा 500 कोटी काय, 1000 कोटीची ही बोली लावणं कठीण नाही. त्याच्या बोलण्याने माझा चेहरा पांढरा पडला. मी घाबरून म्हटलं की हे तुम्ही काय बोलतायत? ही थट्टा करण्याची वेळ आहे का? निलामीचं वातावरण आणखी तणावपूर्ण झालं. अँकर वारंवार पुष्टी करत होता की बोली बरोबर आहे. बाकी मोठ्या घराण्यांनी मागे हटायला सुरुवात केली, कारण 500 कोटीची बोली लावणं कुणासाठीही सोपं नव्हतं. माझे श्वास वेगवान होत होते की कुठे याच्यामुळे मी अडकले तर नाही. मी विचारही करू शकत नव्हते की ज्याला मी दररोज खालच्या दृष्टीने पाहत असे, तो अचानक कोटींची बोली कशी लावू शकतो. माझ्या डोळ्यांसमोर प्रश्नांचं वादळ उमटत होतं. आईची मान खाली गेली होती. ती जाणत होती की आता सत्य लपून राहणार नाही. तन्मयने पाण्याचा घोट घेतला आणि नंतर त्याने स्टेजवर जाऊन सांगितलं की मी ही कंपनी 500 कोटींमध्ये विकत घेण्यासाठी तयार आहे. कदाचित तुम्ही थक्क झाले असाल की मी असा साधा माणूस एवढी मोठी बोली कशी लावू शकतो. तर मी तुम्हाला सांगतो की मी कुठलाही साधा माणूस नाही. मी या शहरातील एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा आहे. माझ्या बाबांचं नाव आशुतोष खुराना आहे. तुम्हाला माहीतच असेल की आमचा व्यवसाय परदेशापर्यंत पसरलेला आहे. माझ्या बाबांना संपूर्ण शहर ओळखतं आणि मी तुम्हा सगळ्यांसमोर ही घोषणा करतो की ही बहुराष्ट्रीय कंपनी विकत घेतल्यानंतर मी ही कंपनी स्वर्गीय श्री अभिनव अडानीजींच्या कंपनीला देतो, कारण हे त्यांचं स्वप्न होतं की ते ही बहुराष्ट्रीय कंपनी मिळवतील. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आशुतोष खुराना ते तर माझ्या बाबांचे फार चांगले मित्र होते. याचा अर्थ तन्मय आशुतोष अंकलचा मुलगा होता. नाही, असं होऊ शकत नाही. मी आईकडे पाहिलं आणि आईला म्हटलं की आई, हे सगळं खरं आहे का? आईने सांगितलं की हो लेकी, हे सगळं खरं आहे. आणि बघ, आज तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण झालं. तू फक्त प्रयत्न केलास, पण तन्मयने हे करून दाखवलं. त्याने एवढी मोठी कंपनी तुझ्या बाबांच्या नावावर विकत घेतली. मी तर थक्क झाले आणि विस्पारलेल्या डोळ्यांनी हे सगळं पाहत होते. लोक आम्हाला अभिनंदन देत होते. आमचे फोटो घेतले जात होते. कार्यक्रम संपला तेव्हा माझा सामना तन्मय आणि त्याच्या बाबांशी झाला. मी तन्मयचा सामना करण्यात फार लज्जित होत होते. एक असा माणूस ज्याला मी अत्यंत खालच्या दृष्टीने पाहत असे, आज त्याने माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण केलं.
ते स्वप्न जे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी पाहिलं होतं. मी तन्मयला म्हटलं की तुझा फार फार आभार. आम्ही बोलतच होतो जेव्हा आशुतोष अंकलही तिथे आले. त्यांनी म्हटलं की बेटा, आता वेळ आली आहे तुला प्रियाला सगळं खरं खरं सांगण्याची. मी आश्चर्याने त्यांना पाहत होते की ते कोणत्या सत्याची गोष्ट करतायत. तन्मयने म्हटलं की बाबा, या मुलीशी मी कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवू शकत नाही, कारण ही मुलगी उद्धट आहे, उद्धट होती आणि नेहमीच राहील. तिच्या मनात आपली जागा बनवण्यासाठी मी फार प्रयत्न केले, पण ही दगड मनाची मुलगी माझ्या भावनांना समजत नाही. मी हे सगळं हिच्यासाठी नाही तर तुमच्या मित्राच्या स्वप्नासाठी केलं. आणि तुम्हाला माहीत आहे की मी हिच्याबरोबर लग्नही तुमच्या आणि तुमच्या मित्राच्या आनंदासाठी केलं होतं. हो, ही गोष्ट खरी आहे की प्रिया तुम्हाला आवडत होतीस, कारण तू माझ्या बालपणीची मैत्रीण होती. मी तोच तन्मय आहे. आपण दोघं लहानपणी एकत्र खेळायचो. तू माझी मैत्रीण होतीस, पण 10 वर्षांच्या वयात बाबांनी मला अमेरिकेला नेलं. तिथेच मी माझं शिक्षण पूर्ण केलं. बाबा आणि आई तर इथे आले. बाबांनी आपला व्यवसाय चालू ठेवला, पण तुला हे माहीत नव्हतं की जेव्हा तू 12 वर्षांची होतीस तेव्हा तुझे बाबा कुठले फार मोठे श्रीमंत माणूस नव्हते. ते एक साधे माणूस होते. त्यांनी प्रत्येक प्रकारे आपला व्यवसाय यशस्वी करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते कधी यशस्वी झाले नव्हते. नंतर मैत्रीच्या नात्याने माझ्या बाबांनी त्यांची मदत केली आणि विचार न करता आपला अर्धा व्यवसाय तुझ्या बाबांना दिला. आणि आपला व्यवसायही त्यांच्या आधारावर सोडून कधी अमेरिकेत राहत तर कधी इथे राहत. दोघं मित्रांचं आयुष्य आरामात जात होतं. मी एकदा अमेरिकेला गेल्यानंतर पुन्हा इथे परत आलो नाही, कारण मला शिक्षण पूर्ण करूनच इथे परतायचं होतं. तुला आठवतं, ज्या दिवशी तुझा वाढदिवस होता त्या दिवशी तुझे बाबा मला तुझ्याशी भेटवणार होते. मी अमेरिकेतून परत आलो होतो. तू मला लहानपणापासूनच फार आवडत होतीस आणि जेव्हा मला कळलं की मी इथे येतोय आणि मी सर्वप्रथम इथे येऊन तुला पाहीन, तेव्हा मी फार उत्साहित होतो. पण जेव्हा मी तुझ्याच वाढदिवसाच्या पार्टीत तुला वेटर्स बरोबर उद्धटपणे वागताना पाहिलं, तेव्हा मला फार वाईट वाटलं. तुझ्या बाबांशी माझं बोलणं झालं. ते तुझ्या उद्धटपणावर फार लज्जित होत होते, पण ते तुझ्यासाठी फार चिंतितही होत होते. त्यांनी मला सांगितलं होतं की तू माझ्या मुलीशी लग्न कर. मी देखील तुझ्यावर प्रेम करत होतो, म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मी तुमच्या मुलीशी लग्न नक्की करेन, पण अशा प्रकारे नाही. मी तिचा अभिमान, अहंकार आणि तिचा सगळा राग चूर चूर करू इच्छित होतो, पण मी असं करण्यात अपयशी राहिलो. तुझे बाबा सुरुवातीपासूनच हेच इच्छित होते की तुझं लग्न माझ्याबरोबर व्हावे. त्यांनी मला सांगितलं होतं की तू अत्यंत उद्धट आहेस, चिडखोर आहेस, हट्टी आहेस. पण जेव्हा मी स्वतःच्या डोळ्यांनी तुला पाहिलं तेव्हा मी समजलो की तुला कसं हाताळायचं. नंतर आपल्या शेवटच्या वेळी तुझे बाबा तुझ्याशी खोटं बोलले. ते जाणत होते की तू एवढ्या सहजतेने माझ्याबरोबर लग्न करणार नाहीस आणि मी माझी खरी ओळख तुझ्याबरोबर लपवू इच्छित होतो. मी तुझ्या मनात आपलं प्रेम निर्माण करण्यासाठी एक गरीब बनून ते सगळं केलं जे एका माणसाने करावं. पण तुझ्या डोक्यात हे वेड लागलं होतं की तू लवकरात लवकर माझ्या आयुष्यातून बाहेर पडशील. जेव्हा मला हे जाणवलं की काहीही करून तू माझी किंमत समजत नाहीस आणि माझ्यापासून वेगळं होऊ इच्छितेस, तेव्हा मी ठरवलं की मी तुला स्वतःपासून वेगळं करेन. तुझे बाबा असं इच्छित नव्हते. ते इच्छित होते की तू माझ्याबरोबर सुखी राहशील. तुला गरिबांपासून द्वेष होता ना, मी जाणून बुजून तुला गरिबी पूर्ण आयुष्यात नेलं. ते घर ज्यात मी तुला ठेवलं होतं ते घर माझं नव्हतं, ते तर मी असंच भाड्याने घेतलं होतं. पण तुझ्या आनंदासाठी मी सगळं केलं. तुझ्या प्रत्येक अपमान सहन केला. जरी मीही तुझ्यासारखा एक श्रीमंत बापाचा मुलगा आहे, पण बिघडलेला किंवा उद्धट किंवा अभिमानी नाही. मी अंकलचं स्वप्न पूर्ण केलं. मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही. तन्मयच्या बोलण्याने माझी शुद्ध हरपली. मला विश्वास बसत नव्हता की हाच तो तन्मय आहे ज्याच्याबरोबर माझं लग्न झालं, ज्याला मी अद्याप पाहत आले, ज्याने शांतपणे माझ्या साऱ्या उद्धटपणाला सहन केलं. पण आज तो माझ्यासमोर माझ्या दर्जाचा बनून उभा होता आणि आज ज्याच्यामुळे माझी बोलती बंद झाली होती. आशुतोष अंकलांनी म्हटलं की तन्मय, तू वेडा झालायस का? असं करू नको. सुनबाई आता आपल्याबरोबर आपल्या घरी येईल. तो म्हणाला की नाही बाबा, ही तिच्या घरी जाईल आणि मी अमेरिकेला चाललोय, कारण इथे मी जास्त राहू शकत नाही. मी हिच्यावर प्रेम करतो आणि इथे राहूनही कदाचित करत राहीन. पण आता मला हिच्या सावलीपासूनही द्वेष झाला आहे. मला जाणवतंय की जर मी खरंच गरीब माणूस असतो
आणि हिच्यावर प्रेम करत असतो तर ही माझ्या प्रत्येक बलिदानाला दुर्लक्षित करून माझ्यापासून द्वेषच करत राहिली असती. नाही बाबा, मला असं सहन होणार नाही. माझं काम पूर्ण झालंय आणि मी उद्याच अमेरिकेला परत चाललोय. आणि तुम्ही, त्याने माझ्या दिशेने पाहून म्हटलं की तुम्ही जाऊ शकता आपल्या बाबांच्या महालात. ते सगळं एक दिखावा होता. जरी जेव्हा माझं तुमच्याबरोबर लग्न झालं तेव्हा माझ्या बाबांनी म्हटलं होतं की मी त्यांच्या सुनेला घरी घेऊन जाऊ. पण मी तुला धडा शिकवू इच्छित होतो. तुला जाणवू इच्छित होतो की गरिबाचं आयुष्य कसं असतं. पण तुझ्यासारखी बाई कुणाचीही होऊ शकत नाही. एवढं म्हणून तो पुढे निघाला आणि मी दगडासारखी उभी राहिली. जरी आता मी परत माझ्या आईबरोबर आले होते, पण ना जाणो का घरात आल्यानंतर मला काहीच चांगलं वाटत नव्हतं. मला तन्मयने सोडलं होतं. मला कुठलाही आनंद होत नव्हता. माझ्या बाबांचंही स्वप्न पूर्ण झालं होतं ना मला या गोष्टीचा आनंद होता. संपूर्ण रात्र मी खोलीत इकडून तिकडे फिरत राहिले आणि वारंवार तन्मयविषयी विचार करत राहिले. पहिल्यांदा कदाचित आयुष्यात कुणी माझ्या नजरेत नजर मिळवून बोललं होतं. अन्यथा आजपर्यंत मीच लोकांना अपमानित करत आले आणि त्यांना त्यांची हकीकत दाखवत आले. पण पहिल्यांदा कुणी माझी हकीकत मला दाखवली. तो बरोबर म्हणत होता की मी खरंच माणूस नाही. माझं मन दगडाचं आहे, जे कधीही मऊ होऊ शकत नाही. त्याने एक श्रीमंत बाबांचा मुलगा असूनही माझ्यासाठी काय काय केलं नाही. जेवण बनवलं. माझ्या आनंदासाठी त्या छोट्या घरात माझ्याबरोबर स्वतःही राहिला आणि माझ्या बाबांच्या कंपनीत नोकर बनून नोकरी करत राहिला. माझा अपमान सहन करत राहिला. आणि त्यात मी समजत होते की माझे बाबा एवढे श्रीमंत आहेत, ते आपल्या बळावर आहेत. पण तेही त्याच्याच बाबांचे उपकार होते. मी आपलं डोकं धरून बसले होते आणि कदाचित आयुष्यात पहिल्यांदा मी पश्चातापाने रडले होते. संपूर्ण रात्र मी रडत राहिले. मला तन्मयची आठवण येत होती आणि मला वाटत होतं की तो मला सोडून जाऊ नये. सकाळ होताच मी सर्वप्रथम आपला मोबाईल हातात घेतला आणि आशुतोष अंकलांना फोन करून सांगितलं की अंकल, प्लीज माझ्यावर कृपा करा. मी फार लज्जित आहे. मी फार त्रासले आहे. मी नाही इच्छित की तन्मय मला सोडून जाईल. तुम्ही त्याला सांगा ना की तो थांबावा. तो मला सोडून जाऊ नये. अंकलांनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले की बेटा, संपूर्ण रात्र मी त्याला फार समजावलं, पण तो माझं ऐकण्यासाठी तयारच नाही. आज सकाळी 10 वाजता त्याची फ्लाईट आहे. तो एअरपोर्टला जाण्यासाठी थोड्या वेळातच निघणार आहे. मी फार प्रयत्न केले, पण त्याला जर कोणी थांबवू शकतं तर ती तू आहेस. आणि थांबव आता आपल्या नवऱ्याला. फोन ठेवल्यानंतर मी निर्णय घेतला होता की काहीही झालं तरी मी तन्मयला जाऊ देणार नाही. तो माझ्यावर प्रेम करत होता. माझा लहानपणीचा मित्र. मी त्याला फार चांगल्या प्रकारे ओळखत होते. मग त्याच्याबरोबर मी पूर्ण 4 महिने त्या छोट्या घरात राहिले होते, तरीही त्याला ओळखलं का नाही. मला राहून राहून आपल्या चुका जाणवत होत्या आणि आजपर्यंत मी लोकांबरोबर जितकं वाईट केलं होतं त्यावर लाज वाटत होती. आज जाणवत होतं की मी किती वाईट आहे. मी लगेच उठले. मी आईंना म्हणाले की आई, मी तन्मयशिवाय राहू शकत नाही. मी त्याला थांबवण्यासाठी चालले. आईंनी म्हटलं की आज मला वाटतंय की माझी लेक मोठी झाली आहे आणि जबाबदार झाली आहे. झाले की त्याच्यासारख्या हिऱ्याला आपल्या आयुष्यातून जाऊ देऊ नकोस. मी लगेच घराबाहेर पडले आणि ड्रायव्हर बरोबर एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले. 9:15 होत होते. मी ड्रायव्हरला म्हटलं की गाडी फार वेगाने चालवा, पण आम्हाला ट्रॅफिक मिळाला. वेळ निघून जात होता आणि तन्मयही 9 वाजताच एअरपोर्टवर जाऊन बसला होता. मी वारंवार घड्याळात वेळ पाहत होते. ट्रॅफिक तर संपण्याचं नावच घेत नव्हता. मी लगेच गाडी बाहेर पडले आणि ट्रॅफिक पायी चालतच क्रॉस केला. जरी आयुष्यात पहिल्यांदा मी एवढं पायी चालत होते. नंतर पुढे जाऊन जेव्हा ट्रॅफिक थोडं कमी झालं तेव्हा मी एक टॅक्सी घेतली. संपूर्ण आयुष्यात मी कधी टॅक्सीमध्ये बसले नव्हते. मी टॅक्सीवाल्या भाऊला सांगितलं की लवकर मला एअरपोर्टला घेऊन चला. त्याने मला कसं बसं एअरपोर्टवर पोचवलं. पण माझी आशा इथे संपली होती, कारण ट्रॅफिकच्या आणि पायी चालण्याच्या चक्रात आणि टॅक्सीने एअरपोर्टला पोचवण्यापर्यंत 10 वाजले होते. मी जशी एअरपोर्टच्या आत धावत पोचले, मी 4ही बाजूंनी तन्मयला पाहिलं, पण तो मला कुठेही दिसत नव्हता. मी त्याच्या फ्लाईटबद्दल विचारलं तर कळलं की फ्लाईट तर नुकतीच उडाली आहे. आणि हे ऐकून मला आयुष्यात पहिल्यांदा खोल जखम झाली आणि मी तिथे जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागले. असं वाटत होतं जणू माझ्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान भाग माझ्यापासून दूर गेला. मी बेंचवर बसून आपलं तोंड लपवून रडत होते, जेव्हा मला माझ्या खांद्यावर मागून कुणाचा हात ठेवल्याचं जाणवलं. मी जेव्हा मागे वळून पाहिलं
तेव्हा माझ्या आनंदाची सीमा राहिली नाही, कारण मागे तन्मय उभा होता आणि मी लगेच एका झटक्यात त्याच्या गळ्यात घट्ट मिठी मारली. मी म्हटलं, तुम्ही गेलात नाहीत? तो हसत होता आणि म्हणाला की हो, मी गेलो नाही, कारण बाबांनी मला सांगितलं की तू माझ्यासाठी फार दुःखी आहेस. मी म्हटलं की तुझं फार फार आभार, मला माफ कर, मी स्वतःला पूर्ण बदलवून टाकेन, मी एक चांगली माणूस बनवून दाखवेन, पण प्लीज मला सोडून जाऊ नको. तुला माहीत आहे, मी आयुष्यात पहिल्यांदा पायी चालत आले आहे, तुझ्यामुळे मी टॅक्सीमध्येही बसले आहे. पण जेव्हा मला इथे येऊन कळलं की तू गेलास, तेव्हा मला फार त्रास झाला. त्याने म्हटलं की मी जाणतो. त्याने माझे अश्रू पुसले आणि म्हणाला की मला अशीच प्रिया हवी होती, ती नाही जिच्याबरोबर माझं लग्न झालं होतं. आणि नंतर येथून आम्हा दोघांच्या आयुष्याची नीव ठेवल्या गेली. त्याने माझ्याबरोबर पुन्हा खूप थाटामाटाने लग्न केलं आणि आम्ही बाबांच्या नव्या कंपनीचीही ओपनिंग केली, ज्यात माझ्याबरोबर आई, आशुतोष अंकल आणि तन्मय खांद्याला खांदा लावून उभे होते. आणि आयुष्यात पहिल्यांदा मला खऱ्या आनंदाची जाणीव होत होती. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.